डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्तानं आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात म्हाळुंगी नदीकाठी असलेल्या सुप्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्राला भेट देऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतले. केंद्रातील पुजारी आणि सेवेकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचं स्वागत केलं. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून त्यांनी राज्याच्या प्रगतीसह संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. गुरुपौर्णिमेनिमित्तानं श्री स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तर गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान सर्वोच्च असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं. स्वामी समर्थांच्या नामस्मरणात आणि जयघोषामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दर्शनानंतर आमदार अमोल खताळ यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती घेत सेवेकरांचं कौतुक केलंय. त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी गंगामाई घाट परिसरातील साईबाबा मंदिराला भेट देऊन बाबांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात आयोजित आरतीत सहभागी होत बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतलाय. राज्यात आणि संगमनेर तालुक्यामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांकडे केली आहे. आरतीनंतर आमदार खताळ यांनी भाविकांशी संवाद साधत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज संगमनेरातील श्री स्वामी समर्थ मंदिर असेल, साईबाबांचं मंदिर असेल, इथं दर्शन घेऊन चांगला पाऊस झाला पाहिजे. सगळ्या बळीराजा असेल, आपला कामगार असेल, सगळेच वर्ग तालुक्यातील सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं आयुष्य लाभो अशा साईबाबा चरणी प्रार्थना केल्या. गुरुचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळं महत्त्व असतं. आयुष्यात जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस एक कोणाचा तरी आदर्श घेऊन कोणाच्या तरी याच्याखाली मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि त्याच्यामध्ये माणसाला घडवण्याचं काम हे गुरुच्या माध्यमातून होतं. त्यामुळे तो गुरु हा वयाने लहान बी असू शकतो, मोठा बी असू शकतो. आपल्या मान्यावरती आणि आपल्या कामाच्या याच्यावरती असतं. त्यामुळं आज तमाम सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांचं ज्यांचं माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मोठं योगदान आहे असे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, तसेच 2024 निवडणुकीच्या वेळेस अदृश्य दृश्य अशा भरपूर गुरुजनांनी मला मदत केली, त्यांचंही या निमित्ताने मी ऋण व्यक्त करतो. श्रद्धा, सबुरी आणि सेवाभाव या साईबाबांच्या शिकवणीचं पालन करून समाजामध्ये ऐक्य आणि बंधुभाव वाढवण्याचं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. यावेळी मंदिरातील पुजारी आणि विश्वस्तांनी आमदार खताळांचं स्वागत केलं. साईनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 024 25 29 91 90 आणि 8108 17 63 65.